की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आवाज वाढव थोडासा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आतले आतले स्पीकर वाढव. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हा ठीक आहे. श्री विठ्ठल आतले स्पीकर. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरूनि हैव भुंजीय भोगान रुधिरक प्रदिग्धान. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 5वा श्लोक सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कर्तव्याच्या संबंधी जाणीव करून देतात. मनुष्याच्या जीवनामध्ये कर्तव्य आणि भावना याच्या संबंधाने नेहमी संघर्ष सुरू असतो. कधी कधी भावना त्या ठिकाणी जीवनामध्ये प्रबल होऊन जाते आणि भावना मनुष्याच्या जीवनात कधी कधी कर्तव्याच्या आड येत असते. तसं पाहायला गेलं तर धर्माचं तत्व हे गुह्य आहे असं सांगितलं आहे. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथा असं म्हटलेलं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म करत असताना धर्म करत असताना कधी कधी संभ्रम निर्माण होतो. पुढे याचा विचार येणारच आहे. किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण, ऐशे विचारिता विचक्षण गुंफवणी ठेले म्हटलंय. मोठ्या मोठ्या लोकांना समजत नाही नेमकं काय करायचं. माणसाला संभ्रम निर्माण होतो. कर्म काय अकर्म काय विकर्म काय मोठ्या मोठ्यांना कळालं नाही. एथ मोहिले गा क्रांतदर्शी. मोठ्या मोठ्यांना कळालं नाही नेमकं आता धर्माचा पक्ष घ्यायचा का अधर्माचा पक्ष घ्यायचा. भीष्माचार्य काही सामान्य होते का? एवढे मोठे भीष्माचार्य, परंतु त्यांनाही कळालं नाही नेमकं करावं काय. पांडवांचा पक्ष हा धर्माचा पक्ष आहे, पण सत्यवतीला मातेला वचन दिलंय जन्मभर मी या राजसिंहासनाची रक्षा करीन. मी राजसिंहासनाचा सेवक म्हणून राहील. आणि म्हणून आता आईला दिलेलं वचन पाळायचं का धर्माच्या बाजूने जायचं काही कळत नाही. संभ्रम निर्माण झाला. तसं अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. एका बाजूने त्या ठिकाणी युद्ध आहे, कर्तव्य आहे, धर्मयुद्ध आहे आणि एका बाजूला समोर गुरु उभे राहिलेले आहेत. द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, ज्यांनी आपल्याला लहानपणी सांभाळलेलं आहे, ज्यांनी आपल्याला विद्या दिलेली आहे. मग अशा परिस्थितीत गुरूंना मारणं योग्य आहे का नाही असा संभ्रम अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला आहे. भगवान परमात्मा जे आहेत ते
निपक्षपाती आहेत. भगवान परमात्मा साक्षी रूपाने हे सगळं पाहतात. आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याला असं वाटतंय की अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे, अर्जुनाने कर्तव्याला महत्त्व दिलं पाहिजे. पण आज मात्र अर्जुनाच्या मनामध्ये भावनेचा उद्रेक झालेला आहे. समोर गुरूंना पाहिल्यानंतर, भीष्माचार्यांना पाहिल्यानंतर, द्रोणाचार्यांना पाहिल्यानंतर अर्जुनाला असं वाटतंय, कथम भीष्ममहं संके द्रोणंच मधुसूदन येषुभी योत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. देवा, कसं काय यांना मारू? मारण्याकरता मी आलोय, युद्धाकरता मी आलोय, पण हे द्रोणाचार्य भीष्माचार्य म्हणजे काही सामान्य आहेत का? यांना मारणं योग्य नाही असं मला वाटतंय देवा. तेव्हा भगवान परमात्मा म्हणत असतील, कदाचित तुला मी कर्तव्य कर्म करायला सांगतोय. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कर्तव्याला श्रेष्ठत्व दिलं पाहिजे. भावनेला श्रेष्ठत्व नंतर आहे, दुय्यम आहे, कारण भावना ही बदलत राहते. कर्तव्याच्या आड अनेक वेळा आपली भावना येत असते, पण भावनेला बाजूला सारून माणसाने कर्तव्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तरच आपलं साध्य आपल्याला प्राप्त होईल. परमार्थ करत असताना अनेक वेळेला आपल्याला साध्य परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे, परंतु परमात्म्याला प्राप्त करत असताना आपल्याला साधन म्हणून संसारही करावा लागतो. संसारात अनेक अडचणी असतात, भावना असतात, आणि या भावना कधी कधी त्या परमात्म्याच्या आड येतात, परमार्थाच्या आड येतात. मग काय नेमकं करावं संभ्रम निर्माण होतं. हो, पारायण करावं का घरी जावं, आळंदीत राहावं का गावी जावं, अशा अनेक भावना असतात. वारीला जावं का न जावं. वारीच्या वेळेसच घरातल्या लोकांनी लग्न काढलं, घरातलंच लग्न आहे, आता नेमकं काय करावं? वारीला जावं. लोक म्हणतात दरवर्षीची तुमची वारी, आमचं लग्न पहिल्यांदाच आहे. वारीच्या वेळेसच एखादा त्या ठिकाणी घरातला मनुष्य मरण पावला, चातुर्मास सुरू झाला आणि घरातला एखादा मनुष्य मरण पावला. आता चातुर्मासाचा नियम असतो की 4 महिने शिव ओलांडायची नाही, आणि इकडे तर घरातलाच मनुष्य मरण पावला. असं म्हणतात वैकुंठवासी धुंडा महाराजांचा मुलगा मरण पावला, आणि चातुर्मास सुरू झाला. आता करायचं काय? ते म्हटले त्याला तर इथं आणा, नाही तर मी तर चातुर्मासातून बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे असे काही प्रसंग निर्माण होतात. भावना श्रेष्ठ का कर्तव्य श्रेष्ठ? अर्जुन म्हणजे सुद्धा तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य मनुष्य आहे असं म्हणून भूमिका अर्जुनाची दिलेली आहे. आणि अर्जुनाला आता गुरूंना मारण्याची वेळ आलेली आहे. भगवान परमात्मा म्हणतात युद्ध कर, भगवान म्हणतात नपुसक होऊ नको, तुझा धीर तू सोडू नकोस. अर्जुन म्हणतो देवा, मी नपुसक नाही, मी त्या ठिकाणी युद्धाला घाबरत नाही, मी मरणाला घाबरत नाही. मी जर घाबरत कशाला असेल तर मी फक्त पापाला घाबरतो. मला पाप लागेल, मी यांना जर मारलं तर असं त्या ठिकाणी अर्जुनाला वाटतंय. आणि वरकरणी जर आपण पाहिलं तर अर्जुनाचं म्हणणं खरं आहे असं आपल्याला वाटतंय. परंतु समोर भगवान बसलेले आहेत. पाप आणि पुण्य जे असतं ते आपण मान्यावर नसतं, शास्त्रानुसार असतं. आणि शास्त्र जे आहे ते आपल्या बुद्धीने करून चालत नाही, भावनेने करून चालत नाही. ज्याला शास्त्र कळतं त्याला विचारलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर बसलेले आहेत, पण अर्जुन आपलं त्या ठिकाणी मत मांडतायत. अर्जुन देवाला म्हणतात, देवा, मी या ठिकाणी भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना कसं मारू? कसं मारू म्हणजे, अरे ते त्या ठिकाणी समोर आलेले आहेत, युद्धाकरता तयार झालेले आहेत, अधर्माचा पक्ष त्यांनी धरलेला आहे, आणि जो कोणी युद्धामध्ये क्षत्रियाच्या समोर येईल त्याला त्यांना मारावं लागतं, हे धर्मयुद्ध आहे असं म्हटल्यानंतर अर्जुन त्याला उत्तर देत आहेत. आजच्या श्लोकामध्ये वाचा सगळ्यांनी श्लोक. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपेह लोके
हत्वार्थकामास्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. हे देवा, गुरून हत्वा ही महानुभावान, ही महानुभावान गुरून अहत्वा इह लोके भैक्षम अपि भोक्तुम श्रेया. हे माझे गुरु आहेत म्हणजे काही सामान्य गुरु नाहीत देवा. सामान्य असते ते चुकलेले असते तर मी त्यांना त्या ठिकाणी माफही केलं नसतं, मी युद्धात मारलंही असतं. पण हे सगळे लोक जे आहेत ते महानुभाव आहेत. महानुभाव कोणाला म्हणतात? अतिप्रभावशाली, अत्यंत तेजस्वी, वेदाचा अध्ययन ज्यांनी केलंय, ज्यांच्या जीवनात तप असेल, ज्यांच्या जीवनात सदाचार असेल आणि ज्यांनी काळ आणि काम इत्यादिकांना जिंकलेलं असतं त्यांना महानुभाव असं म्हणतात. ज्यांचा अनुभव जो आहे तो महान आहे, व्यापक अनुभव आहे ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांनी काहीतरी व्यापक कार्य केलेलं आहे जीवनामध्ये. भीष्माचार्य म्हणजे काही सामान्य आहेत का? भीष्माचार्य कोण आहेत? महानुभाव आहेत. महान असा त्यांचा अनुभव आहे. महान त्यांनी कार्य जीवनात केले. हा भीष्म गंगा नंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू रिपू गज, त्याचा आपल्याला घ्यायचं काही गरज नाही. द्रोणाचार्य सुद्धा महान आहेत. अर्जुनाच्या दृष्टीने हे सगळे श्रेष्ठ आहेत, महान आहेत. यांचा जन्मही महान आहे, यांचं कर्मही महान आहे. आणि असे हे सगळे महानुभाव माझ्यासमोर उभे. द्रोणाचार्य असतील, कृपाचार्य असतील, भीष्माचार्य असतील. अशा लोकांना मारण्यापेक्षा देवा असं मला वाटतंय, महानुभावान गुरून अहत्व यांना न मारता इह लोके, या लोकामध्ये भैक्षम अपि भोक्तुम श्रेयाय, या लोकामध्ये भिक्षा मागून जगलेलं सुद्धा त्या ठिकाणी चांगलं आहे. जरी भिक्षा मागणं क्षत्रियाला योग्य नाही, भिक्षा कोणी मागितली पाहिजे त्याचे नियम सांगितलेले आहेत. कोणी भिक्षा मागायची नाही. गृहस्थाश्रमी माणसाने जर भिक्षा मागितलं तर त्याला दोष सांगितलाय, आणि संन्यासी माणसाने जर स्वयंपाक केलं तर त्याला पाप लागतं सांगितलं. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. साधक जो असेल, ब्रह्मचारी जो असेल, त्याने त्या ठिकाणी चौपालवी घेऊन करी भिक्षा मागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी तिळ मात्र शरीर न वेचावे. नाथ महाराज म्हणतात, ज्याला साधना करायची ना, ज्याला परमार्थ करायचा आहे, जो साधक असेल त्याला मात्र त्या ठिकाणी भिक्षाच मागितली पाहिजे. मधुकरी त्याने धारण केली पाहिजे. अन्न आच्छादनावरी तिळ मात्र शरीर न वेचावे. अन्नाकरता, आच्छादनाकरता वेळ खर्च करायचा नाहीये, भिक्षा मागायची आहे. पण क्षत्रियाला मात्र भिक्षा मागणं योग्य नाही बरं का. ब्राह्मणाला भिक्षा मागणं योग्य सांगितलंय, वैश्याला, क्षत्रियाला भिक्षा मागणं योग्य सांगितलं नाही. गृहस्थाश्रमी माणसाला नियम सांगितलाय. गृहस्थाश्रमी माणसाने काय केलं पाहिजे? जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. जो गृहस्थाश्रमी असेल त्याच्यावर इतर 4 आश्रम अवलंबून आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, हे सगळे कोणाच्यावर अवलंबून आहेत? गृहस्थाश्रमी. म्हणून गृहस्थाश्रमी माणसाने कधीही भिक्षा मागायची नाही. पण आता अर्जुनाच्या समोर प्रश्न निर्माण झालाय, मी जरी क्षत्रिय असलो, मी जरी गृहस्थ असलो, आणि त्या ठिकाणी हे सगळं जरी ठीक असलं तरी सुद्धा माझ्यासमोर हे युद्ध प्रसंग निर्माण झालेला आहे. युद्ध जे आहे हे असं युद्ध आहे की याच्यामध्ये मला आता गुरूंनाच मारायची वेळ आली. आणि गुरूंना मारल्यानंतर लागणारं जे पातक आहे, अर्जुनाला असं वाटतंय कदाचित भिक्षा मागितल्यानंतर जे लागणारं पातक आहे ते लहान आहे, पण गुरूंना मारावं लागणारं जे पातक आहे ते मोठं पातक आहे. कारण हे सगळे महानुभाव आहेत. कदाचित भिक्षा मागितल्यानंतर छोटं पातक लागेल, त्याच्या निवृत्तीकरता मी दुसरं एखादं प्रायश्चित्त करील. एखादं मोठं पातक घडत असेल आणि लहान पातक घडत असेल तर माणसाने कोणतं पातक केलं पाहिजे?
अहो लहान पातक घडलं तर घडू द्या, त्याचा निवारण करता येईल, पण मोठं पातक माणसाने मात्र सोडलं पाहिजे. एखादी अनिष्ट गोष्ट जीवनात घडत असेल, फार मोठी घडत असेल, एखादी थोडी घडत असेल, तर मोठी चुकवून लहान एखादी गोष्ट अनिष्ट घडली तरी चालेल आणि त्याच्यानंतर त्याच्यातून निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण मला असं वाटतंय देवा, या गुरूंना मारण्यापेक्षा, हे सगळे गुरु आहेत. शास्त्र असं सांगतंय, गुरु गोत्र अग्नी पूजी अवसरे भजी द्विजी निमित्तादिके यजी पितरोद्देशे. गुरूंचं पूजन केलं पाहिजे. मागेत आता ओवे गेलेले आहेत. संतवृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजे जे, वाचोनी केवी निंदीजे. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. तिथे सुद्धा गुरूंचं वर्णन केलेलं आहे, गुरूंची सेवा करायला सांगितलेली आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. म्हणून गुरूंना त्या ठिकाणी पूजन केलं पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे. हो, संतवृंद नमस्कारी जे, घडे तरी पूजी जे, हे वाचोनी केवी निंदीजे सोये वाचा. आणि म्हणून गुरुन आत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपिह लोके. इह लोकामध्ये भिक्षा मागायची वेळ आली तरी देवा मी मागील. भगवान परमात्मा कदाचित म्हणतील, अरे बाबा तुला भिक्षा मागणं योग्य आहे का? क्षत्रियाला भिक्षा मागणं योग्य नाही, आणि तू तर एवढा श्रेष्ठ असलेला क्षत्रिय आहेस, आणि तू ज्या गुरूंचा विचार मला सांगतोयस ते गुरु जे आहेत ते अधर्माच्या पक्षाने उभे राहिलेले आहेत, कौरवांना ते साथ देण्याकरता उभे राहिलेले आहेत. आणि शास्त्र असं सांगतं, केले पाप ज्याने दिली अनुमोदन दोघासी पतन सारिखेची. पाप करणारा आहे आणि त्याच्याबरोबर पाप करण्यास अनुमोदन देणार आहे, पापाच्या पक्षामध्ये उभा राहिलेला नाही, तो सुद्धा काय होऊन जातो? पापी होऊन जातो. म्हणून त्या ठिकाणी आता अधर्माच्या बाजूने हे सगळे उभे राहिलेले असल्यामुळे आता युद्ध करणंच तुला श्रेयस्कर आहे. युद्धामध्ये कदाचित यांना मारण्याची जरी वेळ आली तरी तुला आता काही बघता कामा नये. कर्तव्याच्या आड जर भावना येत असेल, कर्तव्याच्या आड कोणी जरी येत असेल, पण तरी सुद्धा तुला कर्तव्याला प्राधान्य देणं योग्य आहे. तेव्हा अर्जुन म्हणतात, मला असं वाटतंय देवा, काय मिळणार आहे मी यांना मारल्यानंतर? कदाचित थोडंसं राज्य मिळेल, भोग प्राप्त होतील, पण हे राज्य आणि भोग यांना प्राप्त करणं, यांना भोगणं, हे मला काही योग्य वाटत नाही. तो अर्थकामान गुरून हातवा इह एव रुधिर प्रदिग्धान भोगान भुंजीय. किंवा गुरून हातवा इह रुधिर प्रदिग्धान अर्थकामान भोगान भुंजीय. अरे देवा, मी ह्या गुरूंना जर मारलं तर या गुरूंच्या रक्ताने माखलेले भोग मला भोगायला मिळतील. काय मिळेल? जास्तीत जास्त अर्थ आणि काम. अर्थ आणि काम इत्यादी भोग मला मिळतील. माझं जीवन केवळ अर्थ आणि कामासाठी आहे का? ठीक आहे, अर्थ काम हे सुद्धा पुरुषार्थ सांगितले शास्त्राने. धर्म पुरुषार्थ आहे, अर्थ पुरुषार्थ आहे, काम पुरुषार्थ आहे आणि मोक्ष पुरुषार्थ आहे. 4 पुरुषार्थ आहेत, पण हे सगळे पुरुषार्थ कशा करता सांगितले देवा? मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. 3 पुरुषार्थ जे आहेत ते साधन पुरुषार्थ आहेत, आणि 4था पुरुषार्थ जो आहे मोक्ष एव परम पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. आणि हा मोक्ष प्राप्त करण्याकरता धर्म, अर्थ आणि काम पुरुषार्थ सांगितले. तेव्हा अर्थ आणि काम जे आहे ते धर्माला अनुसरून असतील तर ते मोक्षाकडे घेऊन जात असतात. धर्म जर जीवनातला सुटला तर अर्थ काम आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणार नाही, उलट पतनाकडे घेऊन जात असतात. म्हणून देवा, अर्थ आणि कामाकरता मी माझ्या गुरूंना मारू
माझा धर्म मी सोडू, हे कदापि माझ्याकडून शक्य होणार नाही. आणि गुरूंना मारल्यानंतर त्यांच्या रक्ताने माखलेले हे अर्थ आणि काम आणि हे भोग सगळे मला भोगायचं आहे, याच्यात मला उचित वाटत नाही. म्हणून यांच्या रक्ताने माखलेले हे अर्थ आणि काम नावाचे भोग आहेत ते देवा मला नको. मी यांना भोगणार नाही, मी युद्ध करणार नाही, मी गुरूंना मारणार नाही. उलट त्यापेक्षा मी आपला आळंदीला जातो, पंढरपूरला जातो आणि आता चातुर्मास चालू आहे त्याच्यात मधुकरी मागतो आणि निवांत त्या ठिकाणी राहतो. भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, हे अर्थकामान हे विशेषण भोगांचं सुद्धा घेता येतंय किंवा गुरूंचं सुद्धा घेता येते. काहींनी गुरूंचं विशेषण घेतलंय अर्थकामान, किंवा भगवान परमात्मा म्हणतील अरे बाबा हे अर्थकामाने युक्त आहेत, अर्थकामामुळेच ते कौरवांच्या बाजूने गेलेले आहेत. युद्ध सुरू होण्याच्या अगोदर धर्मराज त्या ठिकाणी ह्या सगळ्या गुरूंच्या दर्शनाकरता गेलेले होते. दुर्योधनाने पाहिलं धर्मराज येत आहेत, कदाचित काही समिट करण्याची इच्छा आहे का काय. धर्मराजाच्या मागे सगळेच पांडव आलेले आहेत, 5 पांडव आलेले आहेत. आणि आल्यानंतर भीष्माचार्यांचा नमस्कार केलेला आहे, द्रोणाचार्यांना नमस्कार केला आहे, कृपाचार्यांना नमस्कार केला आहे. यांना सगळ्यांना नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद द्या असं म्हटलेलं आहे. युद्धाकरता आम्ही आलोय, आम्ही वास्तविक पाहता संधी करायला नाही आलो, युद्ध तर आम्हाला करायचंच, परंतु तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असं सगळ्यांना म्हटल्यानंतर भीष्माचार्यांना जेव्हा म्हटले, द्रोणाचार्यांना जेव्हा म्हटले, तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं, विचारलं, आम्हाला तुम्ही विजय होण्याचा आशीर्वाद देताय, परंतु तुम्ही मात्र कौरवांच्या बाजूने आहेत. वास्तविक पाहता आमच्या बाजूने राहायला पाहिजे होतंय, सगळेच तुम्ही आमच्या बाजूने, पण तुम्ही कौरवांच्या बाजूने. आता आम्ही तुमच्याबरोबर युद्ध कसं करायचं, आम्ही तुम्हाला कसं मारायचं, असा प्रश्न निर्माण झाला. धर्मराजाने विचारलंय आणि त्यावेळेस सगळ्यांनीच उत्तर असं दिलंय, अर्थस्य पुरुषो दासो, अर्थस्य पुरुषो दास, अर्थो स्तो अर्थो न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धोस्मी अर्थेन कौरवैहि. त्या ठिकाणी मनुष्य अर्थाचा दास होऊन जातो. आम्ही आतापर्यंत त्या ठिकाणी या कौरवांचं अन्न खाल्लंय, आतापर्यंत या अर्थाचं सेवन केले, ते कौरवांचं सेवन केलंय. आणि मनुष्य जो आहे तो अर्थाने भोगाने बांधला जातो. आमची इच्छा असून सुद्धा आम्हाला तुमच्या बाजूने येता येत नाही, कारण आतापर्यंत आम्ही यांचं सेवन केलंय, अन्नाचं सेवन केलंय, यांचा अर्थाचं सेवन केलंय. पण आम्ही जरी या बाजूने असलो ना तरी सुद्धा राजा आम्ही तुला आशीर्वाद देतो, विजय मात्र कोणाचा होणार आहे, कधी धर्माचाच होणार आहे, विजय तुमचाच होणार आहे असं अगोदरच त्यांनी म्हटलेलं आहे. अरे अर्जुना, कदाचित भगवान असं म्हणतील, त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही अर्थाने लिप्त आहोत, त्या ठिकाणी भोगाने लिप्त आहोत, म्हणून हे विशेषण कदाचित गुरूंच्याकडे सुद्धा लावता येईल. पण अर्जुन महाराज म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जरी माझ्या गुरूंना म्हणत असाल अर्थ आणि कामाने त्या ठिकाणी ते युक्त आहेत, तरी सुद्धा अर्जुनाला मात्र हे मान्य नाही बरं का. आपल्या गुरुवर कशी निष्ठा असली पाहिजे, गुरुच्या संबंधाने कशी श्रद्धा असली पाहिजे, हे आपण अर्जुनाच्या चरित्रातून शिकू शकतो. ठीक आहे, अर्जुनाचं जे आहे हे बोलणं भावनेच्या भरातलं आहे, निर्णय भगवंताने दिलेला आहे तोच योग्य आहे, युद्ध केलंच पाहिजे, पण तरी सुद्धा आपल्या गुरुच्या संबंधाने कशी निष्ठा असावी हे अर्जुनाच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं. किती गुरुनिष्ठा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये. अर्जुन महाराज म्हणतात, माझे गुरु आहेत, जरी ते कौरवांच्या बाजूने असले, जरी त्या ठिकाणी अधर्माच्या पक्षात उभे राहिलेले असले, तरी माझ्या दृष्टीने मात्र ते श्रेष्ठच आहेत.
मला मात्र ते अवध्यच आहेत. मी त्यांना कधीही माझ्या जीवनामध्ये मारू शकत नाही. माझ्या जीवनात हे पाप मी कधीही करू शकत नाही. ही गुरुनिष्ठा अर्जुनाच्या ठिकाणी. जरी गुरु चुकलेले असले तरी अर्जुन त्यांना शब्द वापरतोय, ते महानुभाव आहेत, महात्मे आहेत. आणि महात्म्यांच्याकडून एखादी कधी चूक घडली तरी सुद्धा ती त्यांना दोषावर नसते. महापुरुषांच्या हातून एखादा शास्त्र व्यतिक्रम घडलेला दिसलेला असला तरी सुद्धा अग्निप्रमाणे त्यांचं जीवन असल्यामुळे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा. असे माझे गुरु आहेत. आणि म्हणून देवा मला त्यांना मारायचं नाही. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षम अपिह लोके. मला त्या ठिकाणी भिक्षा मागावी लागली ना देवा तरी चालेल. हत्वार्थ कामास्तु गुरुनी हैव. 2 वेळा गुरु शब्द वापरलाय अर्जुनाने. यांना त्या ठिकाणी मारून भुंजेय भोगान रुधिर प्रदिग्धान. मी भोग भोगीन, पण कोणते भोग? मला देवा कायम टोचत राहील. जरी मला राज्य प्राप्त झालं, जरी मला सगळे भोग प्राप्त झाले, तरी माझं त्या भोगामध्ये त्या ठिकाणी लक्ष लागणार नाही. धर्मराजाला जेव्हा विजय प्राप्त झाला, सगळे कौरव मारले गेले, धर्मराजाने शोक केलेला आहे. पुढे धर्मराजाला भेटायला ज्यावेळेस भगवान परमात्मा गेले, म्हणले देवा काय करायचं हे सगळं भोग बघून? राज्य प्राप्त झालंय, सगळं झालंय, पण आता भोगायचंय कोणी? जे भोगणारे होते ते सगळे मेले आणि 5 जण शिल्लक राहिले, 7 जण शिल्लक राहिले. ठीक आहे, कुटुंबातले काही शिल्लक राहिले, पण एवढे भोग भोगायचे, करायचं काय? असं त्याला अर्जुनाला वाटते. अर्जुनाच्या दृष्टीने अर्जुनाचं मत सगळं योग्यच आहे. पण जरी असलं योग्य तरी सुद्धा धर्माच्या दृष्टीने, कर्तव्याच्या दृष्टीने मात्र हे योग्य नाही. आपल्या जीवनामध्ये कधी कधी असे भावनिक प्रश्न निर्माण होतात. परंतु अर्जुन महाराज म्हणतात, देवा ज्यांना मारायचं आहे ते लोक कसे आहेत? भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. इथे अर्जुन द्रोणाचार्यांचं वर्णन करतात. कसे आहेत द्रोणाचार्य? वाचाववी. देवा समुद्र गंभीर ऐके जे. देवा समुद्र गंभीर ऐके जे, वर तोही हाच देखीजे, परीक्षोभू मनी नेनिजे द्रोणाची. ज्यांना मारायला मला तू सांगतोयस हे सामान्य लोक नाहीत देवा. आता देवाला काही माहिती नाही का? सगळं माहिती आहे देवाला. पण तरी सुद्धा अर्जुनाची भावना उपाळून येते वरती. अहो कोणी असेल, मी पार्थ द्रोणाचा केला म्हणतात. द्रोणाचार्यांनी मला सगळं शिकवलंय. मी द्रोणाचार्यांच्याच मुळे इथं उभा आहे. मी काही भस्मासुर आहे का देवा? आणि द्रोणाचार्य म्हणजे सामान्य नाहीत. कसे आहेत द्रोणाचार्य? त्यांचा स्वभाव कसा आहे? अर्जुन महाराज सांगतात, देवा समुद्र गंभीर ऐकीजे, वर तोही आहाच देखीजे. पण समुद्र जरी गंभीर असला तरी सुद्धा तो नुसता वर गंभीर आहे. त्या समुद्राला सुद्धा कधी कधी भरती जर आली तर समुद्र सुद्धा काय करून टाकील काय सांगता येत नाही. गंभीर आहे, तो स्थिर आहे. कशावरून गंभीर आहे? अहो किती जरी त्याच्यामध्ये नद्या आल्या, पाऊस किती जरी पडला तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. असा समुद्र गंभीर आहे. का सरिता ओघ समस्त, जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणी मिळत, तरी अधिक नोहे ईषद मर्यादा न संडी. हो ना, तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता, परी न्यून नवे पार्था समुद्र जैसा, वार्षिये विन सागरू जैसा जडे नित्य निर्भरो. समुद्र जो आहे तो गंभीर सांगितलाय. पण या समुद्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा पौर्णिमा येते त्यावेळेस तो समुद्र सुद्धा आपली मर्यादा काय करतो? सोडतो. उन्हेनी उमचला सुधा करू, देखोनी आपला कोमरू,
मर्यादा सागरू हात सांडीची ना, म्हणून त्या ठिकाणी मर्यादा सोडून देतो समुद्र. मला असं वाटलं की समुद्राची उपमा द्रोणाचार्यांना द्यावी, परंतु द्रोणाचार्यांना समुद्राची उपमा देता येत नाही कृष्णा, कारण द्रोणाचार्यांची गंभीरता ही समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. समुद्र तरी कधी कधी मर्यादा सोडेल, देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वर तोही आहाच देखिजे. परीक्षोभू मनी नेनिजे द्रोणाचे, पण द्रोणाचार्यांच्या मनामध्ये कधीही त्या ठिकाणी क्षोभ नाही. अनेक प्रसंग आले क्षोभ निर्माण होण्याचे, पण द्रोणाचार्याच्या मनात कधी क्षोभ निर्माण झाला नाही देवा. द्रोणाचार्यांचं मन जे आहे ते स्थिर आहे, व्यापक आहे. म्हणून समुद्रापेक्षाही माझे द्रोणाचार्य गंभीर आहेत, महानुभाव आहेत, महात्मे आहेत. किंबहुना त्यांचं अंतःकरण किती अपार व्यापक आहे. हे व्यापक अंतःकरण सांगण्याकरता अर्जुन महाराज आता त्या ठिकाणी आकाशापेक्षाही त्यांचं मन व्यापक आहे, याच्याकरता पुढची ओवी आहे. हे अपार जे गगन वर तयाही होईल मान, परी आगाध भले गहन हृदय याचे. यांचं हृदय किती व्यापक आहे म्हटलंय. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. हे गगन जे आहे अपार, हे अपार जे गगन वर तयाही होईल मान. एका दिवस हे व्यापक असलेलं आकाश आहे ना देवा, मला असं वाटतंय त्या आकाशाला सुद्धा मोजता येईल. परी आगाध भले गहन हृदय याचे, पण माझ्या द्रोणाचार्यांचं हृदय जे आहे त्याचं मोजमाप कधी होऊ शकणार नाही. द्रोणाचार्यांचं हृदय किती व्यापक आहे, खूप व्यापक आहे, आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे. ठीक आहे, त्यांच्याही जीवनामध्ये काही प्रसंग आले, थोडासा क्षोभ त्यांनाही आला, पण त्यांनी तो क्षोभ कायम ठेवला नाही. द्रुपदाच्या विषयी द्रोणाचार्यांना थोडासा राग आला होता. ज्यावेळेस द्रुपदाने ओळख दिली नाही, लहानपणी एकाच गुरुकुलामध्ये शिकत असताना द्रुपदाने सांगितलं माझ्याबरोबर चल, राज्यामध्ये राहा, मी राजकुमार आहे, सगळ्या सोयींचा उपभोग घे. द्रोणाचार्य म्हटले बाबा काही नाही, जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा मी तुझ्याकडे येईल, फक्त त्यावेळेस मला ओळख दे. आणि ज्यावेळेस द्रोणाचार्य गेले त्यावेळेस मात्र द्रुपदाने सांगितलं मी तुला ओळखत नाही, कोण तू? असं म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांना वाईट वाटलं होतं बरं का. आणि वाईट वाटल्यानंतर द्रोणाचार्य पांडवांना शिकवलं, कौरवांना शिकवलं, आणि मग गुरुदक्षिणा म्हणून काय मागितली होती आपल्याला माहिती, आपण सगळं ऐकून आलोय. काय गुरुदक्षिणा पाहिजे म्हटल्याबरोबर मला द्रुपदाला तुम्ही बांधून घेऊन या. आणि मग त्याप्रमाणे कौरवांनी पांडवांनी द्रुपदाला धरून बांधून उभं केलं समोर. पण उभं केल्यानंतर लगेच द्रोणाचार्य आपला राग विसरले, अर्ध राज्य द्रुपदाला दिलं आणि म्हटले आता तू आणि मी बरोबर झालो, आता आपलं वैर संपलं. म्हणजे जरी द्रोणाचार्यांच्या मनामध्ये थोडासा क्षोभ निर्माण झाला सुद्धा, तरी सुद्धा माझे द्रोणाचार्य कसे आहेत, व्यापक आहेत. त्यांनी आपला राग सोडला, द्रुपदाला सुद्धा सोडून दिलं. म्हणून वरी अमृतही विटे, की काळ वशे वज्र फुटे, परी मनोधर्मू न लोटे, विकरविला हा. वरी अमृतही विटे, कदाचित अमृताला सुद्धा वीट येईल. अर्जुन जे आहेत ते भावनेच्या भरामध्ये, ठीक आहे गुरुच्या वर असलेली निष्ठा आहे, भावना आहे, म्हणून द्रोणाचार्याचंच वर्णन अर्जुन करतायत. गुरूंनी आपल्या जीवनामध्ये एवढं उपकार केलेले आहेत. आणि म्हणून जे द्रोणाचार्य आहेत ते कसे आहेत म्हटले, आता उपमा दिलेली अमृताची. कधी वरी अमृतही विटे, कालवशाने कधी कधी अमृत सुद्धा काय होईल, विटून जाईल. का काळवशे वज्र फुटे, एखाद्या वेळेस वज्र सुद्धा फिटून जाईल, फुटून जाईल. परी मनोधर्मू न लोटे, विकरविला हा. परंतु द्रोणाचार्यांची जी चित्तवृत्ती आहे ती कधी ढळणार नाही.
त्यांच्या चित्तात कधी विकार उत्पन्न होणार नाही. विकार उत्पन्न होण्याची अनेक कारणं जरी निर्माण झाली तरी सुद्धा त्यांच्या चित्तात कधी विकार निर्माण होणार नाही. मनुष्य सामान्य मनुष्य असतो, त्याचं चित्त शांत असतं, विकाररहित असतं. पण कुठपर्यंत एखादा विषय समोर येत नाही तोपर्यंत, एखादा विषय समोर येत नाही तोपर्यंत मनुष्य शांत असतो. समोरचा भांडायला येत नाही तोपर्यंत मनुष्य शांत असतो. विकार निर्माण होण्याची स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत शांत असतो. कुठपर्यंत शांत असतो? प्रवचनात बसलेला आहे तोपर्यंत शांत असतो. पण एखादा जर प्रवचनात मागून आला आणि जर पुढं बसला किंवा आपल्या जाग्यावर बसला तर 4 ते 5 प्रवचनात त्याचं लक्ष लागत नाही. तो माझ्या जाग्यावर बसला, माझ्या पुढे येऊन बसला. अरे लाईनीमध्ये माझ्या मागून आला आणि पुढे गेला, देवाच्या अगदी दर्शनाला गेला तरी त्या माणसाकडे बघत असतो रागाने. माझ्या मागून आला आणि माझ्या पुढे गेला, माझ्या मागून आला, माझ्या पुढे गेला. प्रवचनात बसलेली माणसं शांत दिसतात, पण कुठपर्यंत? सांगणाऱ्या सहित ऐकणाऱ्या सहित. जोपर्यंत भांडणाची परिस्थिती निर्माण होत नाही, जोपर्यंत एखादा मनुष्य त्रास देत नाही तोपर्यंत माणसं शांत दिसतात. जोपर्यंत एखादा विषय समोर दिसत नाही तोपर्यंत चित्तवृत्ती शांत असते. पण एखादा विषय समोर आला की शांत असणारी माणसं सुद्धा विकृत होऊन जातात, विकारी होऊन जातात. पण अर्जुन महाराज म्हणतात आमचे द्रोणाचार्य तसे नाहीत. किती गुरुनिष्ठ आहे. अर्जुन महाराज म्हणतात वरी अमृतही विटे, अमृत कधी विटत नाही. कारण अमृत जे आहे ते काही सामान्य रसाप्रमाणे नाही. इतर रसांना वीट आहे, अमृताला कधी वीट नाही. अमृत कधी विटत नाही, पण कदाचित एखाद्या दिवशी विटू शकतं. असं म्हणतात एकदा अमृत विटलं होतं. देवाची लीला आहे, देव काय करील काय सांगता येत नाही. स्वर्गामध्ये एकदा अमृत विटलं, सगळे देव त्या ठिकाणी म्हणायला लागले आता अमृत विटलं, आम्ही काय खायचं, काय प्राशन करायचं. देवाने सांगितलं अमृताला जर सुधारायचं असेल, शुद्ध करायचं असेल तर मृत्यू लोकात घेऊन जा. पंढरपूर जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे, तिथे चोखामेळा नावाचे संत राहतात. त्यांनी अमृतात बोट घातलं की ते अमृत शुद्ध होणार आहे. म्हणजे अमृत सुद्धा विटू शकतं एखाद्या वेळेस. देवाने जर ठरवलं तर काय होऊ शकतं की काळवशे वज्र फुटे. वज्र आहे ते कधी फुटत नाही बरं का. वज्र जे आहे ते सगळ्यात प्रबल असं शस्त्र आहे. असं म्हणतात पूर्वी पर्वतांना पंख होते आणि ते पंख पर्वतांचे जे आहेत ते वज्राच्या द्वारे कोणी इंद्रदेवानी छाटलेले आहेत. इंद्राच्या हातात हे वज्र नावाचं शस्त्र आहे, ते एकदम त्या ठिकाणी बलवान आहे. पण ते वज्र नावाचं शस्त्र सुद्धा फुटेल देवा कधीतरी, तुटेल काही सांगता येत नाही. परी मनोधर्मू न लोटे विकरविला हा. परंतु आमचे जे काही द्रोणाचार्य आहेत, आमचे गुरु आहेत, हे असे आहेत की यांचा मनोधर्म कधी विकृत होणार नाही, यांच्या मनात कधी विकार निर्माण होणार नाही. अनेक वेळा विकार निर्माण होण्याचा प्रयत्न झाला माझ्या गुरूंच्या जीवनामध्ये, पण कधी त्यांच्या मनात विकार निर्माण झाला नाही. म्हणून त्या ठिकाणी ही सगळी माझी गुरुजन मंडळी आहेत, श्रेष्ठ आहेत देवा. अशा द्रोणाचार्यांना मी कसं मारू सांगू देवा. द्रोणाचार्य आणखीन उपमा अर्जुनाला एक एक उपमा सुचायला लागलेली. आईची उपमा द्यायची म्हटलं तरी आईपेक्षा सुद्धा माझे द्रोणाचार्य श्रेष्ठ आहेत. द्रोणाचार्यांच्या अनेक गुणांचं वर्णन इथे केलंय. समुद्राची उपमा दिली, गंभीरता सांगितली. आकाशाची उपमा कमी पडते, त्याच्यापेक्षाही माझे द्रोणाचार्य अंतःकरणाने व्यापक आहेत. वास्तविक पाहता आम्ही जे आहे त्यांच्या दृष्टीने प्रतिपक्षामध्ये उभे आहोत. त्या ठिकाणी धृतराष्ट्राने सांगितलं होतं कौरवांना शिकवायचंय, पांडवांना शिकवायचंय, पण माझ्या मुलांना जास्त शिकवायचंय, यांना फक्त शिकवल्यासारखं करायचं. आता युद्धाकरता आलेलो आहे तरी द्रोणाचार्य समोर उभे राहिलेले. दुर्योधन गेलेला आहे, द्रोणाचार्यांना म्हणतोय बघा बघा काय दृष्टवा तू पांडवा निकम, जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरठा केला,
बघा बघा तुमच्या शिष्याने ह्या पांडवांचं सैन्य बघा, हे सगळे तुम्ही शिकवलेले सगळे तुमच्या विरोधात उभे आहेत. असं म्हटलं तरी सुद्धा द्रोणाचार्यांनी एक शब्द उच्चारला नाही. का? द्रोणाचार्य मनातल्या मनात म्हणतात, किंबहुना द्रोणाचार्य दुर्योधनाला म्हणतात, जसा मला तू आहेस ना तसाच मला अर्जुन आहे, तसेच मला कौरव आहेत ना तसेच मला पांडव आहेत बाबा, किंबहुना तुमच्यापेक्षा मला ते जास्त प्रिय आहेत. म्हणून अर्जुन म्हणतो, स्नेहा लागी माये, वाचा, स्नेहा लागी माये मनपे ते किरू होय, पण कृपा ते मूर्त आहे द्रोणीये. स्नेहासाठी ममतेविषयी बोलायचं झाल्यास आईचं नाव पुढे येतं बरं का. आईचं उदाहरण घेतलं जातं, ते खरं सुद्धा आहे. परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही तर मूर्तिमंत आहे. कदाचित आईची ममता सुद्धा द्रोणाचार्यांच्या समोर कमी पडेल. तसं पाहायला गेलं तर ममता सांगायची असेल, प्रेम सांगायचं असेल तर कोणाचं उदाहरण दिलं जातं? आईचं उदाहरण दिलं जातं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. इतर लोकही प्रेम करतात आणि आई सुद्धा प्रेम करते, पण आईचं प्रेम हे निरपेक्ष प्रेम असतं. इतरांचं प्रेम कदाचित स्वार्थी असू शकतं. जो बरवा चाले धंदा, जो मोठा चाले धंदा, तो बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. इतरांचं प्रेम असू शकतं, सगळं काही व्यवस्थित असेल तर सगळे प्रेम करतात, पण आई मात्र प्रेम करत असताना कधी मुलांच्यावर कशी प्रेम करते? निरपेक्ष करते. म्हणून अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आईचं उदाहरण घेतलंय ना प्रेमासाठी. देवा पांगोळे एखादे विजे, जन्मोनी जो जार साहिजे. एखादा पांगळा मुलगा जन्माला आला, आंधळे पांगळे मुके अनर्गळ, जीवा परिस बाळ पढी माते म्हटलंय. आंधळ असू द्या, पांगळा असू द्या, मुका मुलगा जन्माला आला असू द्या. बाकीचे लोक म्हणतात मुलगा मुका आहे, मुलगा अपंग आहे, त्याला पोटातच मारून टाका. पण आई म्हणते राहू द्या. म्हणजे पूर्वीची आई बरं का, आताची माहिती नाही मला. आई म्हणते राहू द्या, मुका असू द्या, पांगळा असू द्या, जन्माला येऊ द्या त्याला, आणि आल्यानंतर त्याचं जन्मभर करते. बाकीची जन्माला आल्यानंतर म्हणतात जाऊ दे, किती दिवस याची सेवा करायची, पांगळ पोरगा आहे, मुका पोरगा आहे, काय याचा उपयोग आहे आम्हाला. कदाचित डॉक्टरला म्हणतात डॉक्टर बघा याला एखादा औषध, पण आई मात्र तसं करू देत नाही. जन्मभर त्याची सेवा करत राहते. अंगा जीवाची संपत्ती वेचोनी बाळाची करी पाळती. जीवे उबगणे स्थिती न पाहे माय. त्या ठिकाणी नाही. म्हणून किंबहुना धनुर्धरा, जो मातेचे आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. अमंगळपणे कांटाळा न धरी, उचलोनी करी कंठी लावी. त्या ठिकाणी अशा प्रकारचा आई आहे. देह विसरे आपुला, जवळ घेता शीन गेला. कुपुत्रो जयेत क्वचिदपि, कुमाता न भवती. शंकराचार्य म्हणतात देवीची स्तुती करताना, आई एका दिवस माझ्यासारखा कुपुत्र जन्माला येईल, पण कुमाता कधी जन्माला येत नाही. आईचं प्रेम हे श्रेष्ठ प्रेम आहे देवा. पण कधी कधी आई सुद्धा काय करते, काहीतरी हेतू ठेवूनच मुलांच्यावर प्रेम करते. आई बाप जरी सांभाळत असले तरी सुद्धा काहीतरी हेतू असतो. काहीतरी हेतू म्हणजे कमीत कमी यांनी पुढे मला विचारावं, पुढे सांभाळावं, असा तरी हेतू असतो. माये बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. काहीतरी लोभ त्यांचा असतोच. कमीत कमी यांनी मला आई म्हणावा असा तरी इच्छा असतेच. आणि जर पोरगा त्या ठिकाणी विपरीत वागायला लागला, खूपच त्रास द्यायला लागला, तर ती आई म्हणते आजपासून तू मला मेला, मी तुला मेला. मनासारिके न होता बाळकाशी मारे माता, मारी माता, असं सुद्धा कधी कधी पाहायला मिळतं. म्हणून हे सगळं जरी असलं तरी सुद्धा संतांच्या ठिकाणी असलेली कृपा, गुरूंच्या ठिकाणी असलेली कृपा याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
द्रोणाचार्य यांच्या बाबतीमध्ये अर्जुन महाराज म्हणतात, स्नेहा लागे माये मनिपे ते किरू होये, पण कृपा ते मूर्त आहे दुर्णी. माझ्या गुरूंच्या ठिकाणी मात्र असा भेदभाव नाही. माझ्या गुरूंनी त्या ठिकाणी मला आईपेक्षा जास्त प्रेम दिलं. अहो, स्वतःच्या मुलाला जे शिकवलं नाही ते मला शिकवलं. त्या ठिकाणी जगात सर्वात श्रेष्ठ धनुर्धर तूच झाला पाहिजेस याच्यासाठी प्रयत्न केले. आईपेक्षा मला जास्त प्रेम माझ्या द्रोणाचार्यांनी लावलं, गुरूंनी लावलंय. म्हणून गुरु जे आहेत त्यांचं कारुण्य श्रेष्ठ सांगितलंय. अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा असं म्हटलंय. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू. गुरु जे प्रेम करतात, संत जे प्रेम करतात, म्हणून संतांचं वर्णन करत असताना आई बापाची उपमा सुद्धा काय होते, कमी पडते. नाथ महाराजांनी सांगितलंय, गुरु आई जी असते ती त्या ठिकाणी आपल्या पोटात असलेल्या गर्भाला बाहेर जन्म देते आणि मग प्रेम करते. पण गुरु माऊली जे आहेत ते मात्र आपल्याशी एकरूप करून त्या ठिकाणी प्रेम करतात. आई जे असते ते आपल्यावरून वेगळं करून प्रेम करते, आणि गुरु जे आहेत ते आपल्याशी एकरूप करतात शिष्याला आणि मग प्रेम करतात. गुरूंचं प्रेम हे कुठल्याही स्वार्थानुसार नाही, निरपेक्ष प्रेम आहे. म्हणून हा कारुण्याची यादी, सकळ गुणाचा निधी, विद्या सिंधू निरवधी. अर्जुन महाराज म्हणतात, अर्जुन महाराजांचं विशेष प्रेम द्रोणाचार्यावर दिसतंय बरं. म्हणजे किती वर्णन केलं, किती ओव्यामधून केलं. हा कारुण्याची आदी म्हणजे उगमस्थान. जगातलं जेवढं कारुण्य आहे ते आमच्या गुरूंचं कारुण्य आहे. जगात जेवढं प्रेम आहे ते सगळं गुरूंचंच आहे. म्हणून कारुण्याची आदी म्हटलंय, उत्पत्ती स्थान आहे. किती कारुण्य गुरूंना म्हणावं. बाकीचे प्रेम करतात, बाकीच्या इतरांचं सुद्धा कारुण्य असतं, पण ते सापेक्ष भावाचं असतं. पण आमचे गुरु तसे नाहीत. हा कारुण्याची आदी, सर्वांना त्या ठिकाणी शिकवलं. आता गुरु शिकवत असताना सगळ्यांना सारखं शिकवतात, शेवटी घेणाऱ्याचा अधिकार असतो. पण द्रोणाचार्यांनी मात्र कधीही भेदभाव केला नाही. आम्हाला सगळ्यांना शिकवत असताना सारखं शिकवलं, सर्वांच्यावर सारखंच प्रेम केलं. आणि म्हणून हा कारुण्याची आदी, सकळ गुणांचा निधी. आमचे द्रोणाचार्य कसे आहेत, सकळ गुणांचा निधी म्हणजे सागर आहेत, भांडार आहेत, ठेवा आहेत. कोणते कोणते गुण सांगावेत. आमच्या द्रोणाचार्यांच्या सगळ्याच प्रकारचे गुण आहेत. दैवी संपत्तीचे गुण सगळे त्यांच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या ठिकाणी अहिंसा आहे, त्यांच्या ठिकाणी काय, अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च. हे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी आहेत. विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. अर्जुन महाराज म्हणतात, माझे गुरु कसे आहेत, विद्या सिंधू आहेत. म्हणजे विद्येचे सागर आहेत. सगळ्या वेत्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहेत. सगळ्या विद्या त्यांच्या ठिकाणी आहेत. आम्हाला शिकवत असताना त्यांनी कोणती विद्या ठेवली नाही. वेदशास्त्र शिकवलं आणि वेदशास्त्राबरोबर ही सगळ्या विद्या, धनुर्विद्या शिकवली. सगळ्याच विद्या, कोणत्या विद्या मला द्यायच्या त्यांनी ठेवल्यात असं नाही. अर्जुनाला परिपूर्ण बनवण्यामध्ये द्रोणाचार्यांचा हात आहे. आणि द्रोणाचार्य हे स्वतः परिपूर्ण होते. सगळ्या विद्या त्यांनी ग्रहण केलेल्या होत्या. द्रोणाचार्य म्हणजे सामान्य नव्हते बरं का. श्रेष्ठ ऋषीचे पुत्र आहेत ते. त्यांचा जन्मसुद्धा दिव्य झालेला असल्यामुळे द्रोणाचार्यांनी जी विद्या ग्रहण केली तीच मुळात मोठ्या मोठ्या महात्म्यांच्याकडे केलेली आहे. आणि ही सगळी विद्या त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे न ठेवता सगळ्यांना दिलेली आहे. म्हणून द्रोणाचार्यांचं वर्णन करताना, गुरूंचं वर्णन करताना अर्जुन महाराज म्हणतात, आमचे गुरु विद्या सिंधू आहेत. आणि हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पायथ घातू चिंतोईल. म्हणून येणे माने महंतू, महंत म्हणजे श्रेष्ठ. अशा प्रकारे सगळ्या दृष्टीने जर पाहिलं तर ते काय आहेत, श्रेष्ठ आहेत. वरी आम्हा लागी कृपावंतो, आणि त्यात आमच्या बाबतीमध्ये तर विशेष कृपा आहे. विशेष कृपा म्हणजे
अहो स्वतःचं मरण कधी कोणी सांगेल का सांगा? कधी सांगणार नाही मरण. परंतु जेव्हा अर्जुनाने विचारलं, धर्मराजाने विचारलं, महाराज त्या ठिकाणी आता तुम्ही तर कौरवांच्या पक्षामध्ये लढताय, आम्हाला तुमच्यावर बाण चालवावे लागतील, आम्ही तर चालवणार नाही. ते म्हणले काही नाही, आता पुढं उभं राहिलं ना, बघायचं नाही गुरु आहे म्हणून, खुशाल बाण चालवायचे. तुम्ही बाण चालवले तरी तुम्हाला दोष लागणार नाही. पण महाराज तुम्हाला कोण जिंकू शकणार आहे? आम्ही तुमच्याकडेच विद्या ग्रहण केलेली आहे, आमची विद्या तुमच्या मनाने खूप अल्प आहे, मग तुम्हाला मारायचं कसं सांगा? तुम्ही मरणार कसे? आणि तुम्ही जर गेले नाहीत तर त्या ठिकाणी आम्ही युद्ध जिंकू शकत नाही. धर्मराजांनी विचारले, देव आता तुम्हाला जिंकायचं कसं? कारण द्रोणाचार्य जेव्हा सेनापती झाले, द्रोण पर्व नावाचंच एक पर्वच आहे, सगळ्या सैन्याचा संहार केला. दुर्योधन त्या ठिकाणी द्रोणाचार्यांना बोलला, आचार्य तुम्ही त्या ठिकाणी लढताय, परंतु आमच्या बाजूने लढत जरी असले तरी तुमचं सगळं मन त्या पांडवांच्या मध्येच आहे. अहो कौरवांचं एवढं सैन्य मारलं गेलं, पांडवांचं कोणीच मरत नाही. मग द्रोणाचार्यांनी अशी लोक मारायला सुरुवात केली, सैनिक मारायला सुरुवात केली, अनेक प्रकारे पांडवांचं सैन्य नष्ट झालं. आणि द्रोणाचार्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत विजय मिळणं शक्यच नाही. तेव्हा धर्मराजाने जाऊन द्रोणाचार्यांना विचारलं, आचार्य काय करायचं मला सांगा? म्हणजे काही नाही, अश्वत्थामा मेला अशी बातमी माझ्या कानावर आली की मी शस्त्र खाली टाकणार आहे. माझा मृत्यू मी तुला सांगतो, मला कसं मारायचं असा आपला मृत्यू कोण सांगणार आहे? सांगा देवा. पण द्रोणाचार्यांनी आम्हाला मृत्यू सांगितला आणि मग आम्ही त्यांना मारलं. आम्ही मारलं म्हणजे तुम्हीच त्या ठिकाणी धर्मराजाला खोटं बोलायला लावलं. म्हणून हा येणे माने महंतू वरी आम्हाला गे कृपावंतो, आमचा विजय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपला मृत्यू सांगितला. आता सांग पा येथ घातू चिंतू येईल, आणि म्हणून सांग अशा ठिकाणी अशा लोकांचा घात करणं योग्य आहे का? अशांचा घात करणं योग्य नाही. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मना नाही आगवे जीवितेशी. अशा लोकांना रणामध्ये त्यांचा वध करायचा आणि आपण राज्य सुख भोगायचं. मला वाटते अर्जुन महाराज म्हणतात, माझ्या असं जगणं माझ्या मनाला येत नाही. ऐसे हे रणी वधावे. आता याच्यामध्ये भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, आणि हे सगळे महानुभव आहेत, श्रेष्ठ आहेत, यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, हे संत वृत्तीचे आहेत, महान आहेत. आणि अशा लोकांना ऐसे हे रणी वधावे, आणि यांना वध केल्यानंतर मग आपण राज्य सुख भोगावे. आपण राज्य सुख भोगायचं. हे मना नये आगवे जीवितशी, म्हणजे माझं अगदी प्राण गेले, माझं जीवन गेलं, माझं त्या ठिकाणी सर्वस्व जरी गेलं तरी सुद्धा, माझे प्राण गेले तरी सुद्धा मी त्या ठिकाणी यांनाचा वध करणार नाही. अर्जुनाची जी भूमिका आहे ती अशी भूमिका आहे की आपल्यामुळे कोणाला त्रास नको. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, आपले प्राण गेले तरी चालतील, पण आपल्याकडून पाप घडायला नको, आपल्याकडून गुरुद्रोह व्हायला नको. अशा प्रकारची अर्जुनाची भूमिका आहे. ही भूमिका जरी त्या ठिकाणी कर्तव्याच्या दृष्टीने योग्य नसली तरी सुद्धा आता अर्जुनाला ज्ञान ऐकायचंय. ज्ञान ऐकण्याचा अधिकारी कशा पद्धतीचा असला पाहिजे, त्याची चित्तवृत्ती कशी असली पाहिजे, तो कसा साधन चतुष्ट संपन्न असला पाहिजे, याकरता हे सगळं वर्णन चाललंय. हे येणे माने दुर्धर, हे येणे माने दुर्भर, दुर्धर आहे का? येणे माने दुर्धर, काही ठिकाणी दुर्भर, माझ्या याच्यात दुर्भर पाठ आहे. याहून जे भोग सधर, ते असतू येथवर भिक्षा मागता भली. हे येणे माने दुर्धर. आता हे जर विशेषण हे लावलं जर भीष्माचार्य द्रोणाच्याकडे, तर हे दुर्धर आहेत. म्हणजे त्या ठिकाणी यांना मारणं कठीण आहे.
यांना मारणं योग्य नाही. परंतु आता मागच्या ओळीमध्ये ऐशे हे रणी वधावे मग आपण राज्यसुख भोगावे, भोगाचं वर्णन अर्जुन महाराज करतात. हे भोग कसे आहेत? हे येणे माने दुर्भर. आता हे सगळे भोग जे आहेत ते लौकिक भोग आहेत. दुर्भर शब्दाचा अर्थ आहे किती जरी भोग भोगले तरी माणसाला तृप्ती होत नाही. म्हणून हे सगळे भोग आहेत, अर्थ आणि काम, किती भोगले तरी माणसाला तृप्ती होणार आहे का? आणि मग केवळ अर्थ कामा करता भोगा करता गुरूंना मारायचं, मोठ्यांचा द्वेष करायचा, मोठ्यांचा द्रोह करायचा, देवा हे कितपत योग्य आहे? येणे माने दुर्भर जे याहुनी भोग सधर. आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्यांसारख्यांना मारून राज्य सुखाचे भोग हे अशा प्रकारचे तृप्ती देण्यास कठीण. हे याहुनी भोग सधर ते ठीक आहे, हे दुर्भर म्हणजे सामान्य भोग तर जाऊ दे, याच्यापेक्षा जरी आणखीन श्रेष्ठ भोग मला प्राप्त झाले, स्वर्गातले भोग प्राप्त झाले, तरी सुद्धा ते असतू येथवर भिक्षा मागता भुली भली. मला हे लौकिक भोग प्राप्त झाले तरी मी यांना मारणार नाही. याच्यापेक्षा सधर म्हणजे आणखीन श्रेष्ठ भोग प्राप्त झाले, इंद्रलोकाचे भोग प्राप्त झाले, स्वर्गलोकातले भोग प्राप्त झाले, तरी सुद्धा हे सगळे भोग सोडून ते असतू येथवर भिक्षा मागता भली. आपलं भिक्षा मागितलेलं चांगलं आहे असं अर्जुन म्हणतात. कुठं मागायची भिक्षा? म्हटले ना तरी देश तागे जाईजे का गिरीकंदर सेविजे परी शस्त्र हाता न धरिजे यावरी. राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात. उद्या 3:30 वाजता प्रवचन आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ठल विठ्ठल.